नमस्कार. बाळाच्या आयुष्यातला ना एक खूप मोठा आणि महत्वाचा टप्पा असतो. तो म्हणजे घन आहार सुरू करण्याचा. पण मग 7 ते 12 महिन्यांच्या बाळाला काय द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं, हे प्रश्न पडतातच. चला तर आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग सुरुवात करायची कशी? बाळाच्या आहाराचा हा प्रवास कसा सुरू करायचा? हाच तो मोठा प्रश्न, हो ना? पण काही काळजी करू नका. आपण अगदी टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. प्रत्येक महिन्यासाठी काय बरोबर आहे ते सगळं बघूया. बरं, घन पदार्थ सुरू करण्याआधी ना एक सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे बाळाच्या पोषणाचा मूळ पाया तो अजूनही दूधच आहे. हे जे घन पदार्थ आहेत ना ते फक्त एक पूरक आहार आहेत. ते काही दुधाची जागा घेत नाहीत, हे पक्क लक्षात ठेवा. आणि हो, आईचं दूध ते तर बाळासाठी सर्वोत्तम अमृतच आहे, नाही का? त्यामुळे शक्यतोवर दिवसातून 4-5 वेळा स्तनपान सुरू ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जर समजा काही कारणांमुळे ते शक्य नसेल, तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला दूध हा एक चांगला पर्याय आहे. कारण काय आहे ना, की पोषणाचा हा जो पाया आहे, तो एकदम मजबूत असायला हवा. चला तर मग आता वळूया घन आहाराच्या पहिल्या आणि सगळ्यात रोमांचक टप्प्याकडे. जेव्हा बाळा 7 ते 8 महिन्यांचं होतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या चवींची ओळख सुरू होते. या काळात आपलं लक्ष फक्त आणि फक्त पचायला हलक्या आणि अगदी साध्या पदार्थांवर असणार आहे. मग सुरुवात कशाने करता येईल? तर बघा, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची एकदम मऊ पातळसर खिचडी ही उत्तम आहे. किंवा थोडासा गोड रवा शिरा चालतो. नुसतं डाळीचं पाणी, छान उकडून कुस्करलेला बटाटा किंवा मग मॅश केलेलं केळं, हे सगळे पदार्थ कसे आहेत की बाळाला गिळायला एकदम सोपे जातात आणि पोटालाही काही त्रास होत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला दिवसातून फक्त 2 वेळाच घन आहार द्यायचा आहे. दुधासोबत हे 2 छोटे छोटे जेवण बाळाच्या त्या लहानशा पोटासाठी अगदी पुरेसे आहेत. बरं, आता बाळ झालंय 9 ते 10 महिन्यांचं. म्हणजे आता ते नवीन चवी चाखायला अगदी तयार आहे. आता आपण त्याच्या आहारात थोडी आणखी व्हरायटी आणू शकतो. चला बघूया त्याच्या ताटात आता अजून काय काय नवीन पदार्थ येऊ शकतात. जी खिचडी आपण देत होतो ती आता थोडीशी जाडसर केली तरी चालेल. गाजर, बीट किंवा दुधी भोपळ्यासारख्या पौष्टिक भाज्यांचं सूप हे तर खूपच छान. दलिया किंवा लापशी हा एक उत्तम पर्याय आहेच. आणि फळांमध्ये सफरचंद किंवा पपईचा गर द्यायला काहीच हरकत नाही. आता काय होतं, बाळाची भूक पण वाढलेली असते आणि त्याची एनर्जी ती पण वाढलेली असते. त्यामुळे घन आहाराची संख्या आपण आता वाढवू शकतो. दिवसातून 3 वेळा. दुधासोबत हे 3 छोटे जेवण बाळाच्या वाढीसाठी आणि त्याच्या त्या खेळण्या बागडण्याला छान मदत करतात. आणि आता येतो तो क्षण ज्याची खूप जण वाट बघत असतात. 11 ते 12 महिन्यांचं बाळ आता हळूहळू आपल्या घरच्या जेवणात सामील होण्यासाठी तयार होतंय. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेवण मऊ हवं आणि तिखट मसाला अगदी कमी. या वयात बघा, घरात जी मऊ पोळी बनते ना, ती दुधात किंवा वरणामध्ये छान कुस्करून देता येते. प्रोटीनसाठी उकडलेल्या अंड्याचा पिवळा बलक आणि पचनाला मदत व्हावी म्हणून थोडंसं दही हे सुद्धा सुरू करता येतं. म्हणजे बघा, बाळाच्या चवीची दुनिया कशी हळूहळू मोठी होतेय. आणि साहजिकच आहे, या वयात बाळाची भूक अजून वाढलेली असते. त्यामुळे आता दिवसातून 3 ते 4 वेळा घन आहार देऊ शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक बाळ वेगळं असतं. त्यामुळे ते भुकेचे जे काही इशारे देतं ना, ते ओळखूनच खाऊ घालायचं. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की काय खाऊ घालायचं आणि किती खाऊ घालायचं. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे माहितीये? तर ते म्हणजे काही नियम, जे बाळाच्या सुरक्षितेसाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी पाळणं खूप खूप गरजेचं आहे. चला, हे नियम एकदा नीट समजून घेऊया. हे 5 नियम आहेत ना, ते अगदी कायम लक्षात ठेवा. पहिला नियम, 3 दिवसांचा नियम. म्हणजे काय की कोणताही नवीन पदार्थ देताना तो सलग 3 दिवस देऊन बघा. याने काय होतं की काही ॲलर्जी वगैरे असेल तर लगेच कळतं. दुसरं, मीठ आणि साखरेला तर नो एंट्रीज. 1 वर्षापर्यंत बाळाच्या किडनीसाठी ते खूप जड असतं. तिसरा नियम, पाणी देताना नेहमी उकळून थंड केलेलंच द्यायचं. चौथा आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जबरदस्ती अजिबात नाही. बाळ भुकेलं असेल तेव्हाच खाईल. आणि 5वा अर्थातच स्वच्छता. बाळाची भांडी, आपले हात सगळं नेहमीच स्वच्छ ठेवायचं. कारण इन्फेक्शन टाळणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघूया असे पदार्थ जे 1 वर्षाच्या आत बाळाला चुकूनही द्यायचे नाहीत. सगळ्यात पहिलं म्हणजे मध.
कारण त्याने बोट्युलिझम नावाचा एक गंभीर संसर्ग होऊ शकतो. मग येतात अख्खे ड्रायफ्रुट्स. ते घशात अडकण्याचा धोका असतो. आणि हो, तिखट तेलकट पदार्थ किंवा बाजारातले पॅकेटमधले पदार्थ ते तर लांबच ठेवा. आणि ही एक टीप, ही तर कायम लक्षातच ठेवा. खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे. बाळाला नेहमी बसवूनच खाऊ घाला. त्याला झोपून किंवा मांडीवर आडवं करून खाऊ घातलं ना तर अन्न श्वासनलिकेत जाऊन गुदमरण्याचा धोका असतो. त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक छान गंमत करू शकता. बाळाचं ताट आहे ना, ते एका इंद्रधनुष्यासारखं सजवा. म्हणजे जेवणात वेगवेगळे रंग आणा. केशरी गाजर, लाल बीट, हिरवा पालक हे रंग बघून बाळाचं लक्ष वेधलं जातं आणि त्याला जेवणाची आवड निर्माण व्हायला मदत होते. आणि सर्वात शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. बाळाला खाऊ घालताना ना त्याच्याशी बोला, गप्पा मारा. खाऊ घालणं ही फक्त पोट भरण्याची प्रक्रिया नाहीये, तर ती तुमच्या दोघांमधलं नातं अजून घट्ट करणारी एक खूप सुंदर संधी आहे.